रील बनवताना मुंबईतली ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर अन्वी कामदारचा खोल दरीत पडून मृत्यू। मंगळवार 16 जुलैपासून गेले काही दिवस रोज अशा बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत। कुंभे धबधबा परिसरात 300 फूट खोल दरीत कोसळून 27 वर्षांची ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर अन्वी कामदारचा मृत्यू झाला। स्थानिक रेस्क्यू टीम्सनी तब्बल 6 तास जीवाची बाजी लावून अन्वीला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, पण दुर्दैवानं तिचे प्राण वाचू शकले नाहीत। सोशल मीडियावर अन्वीच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जाते। अन्वीचा मृत्यू रील बनवताना झाल्याच्या बातम्या येत असल्यामुळे धोक्याच्या ठिकाणी जाऊन रील बनवणं हेच तिच्या जीवावर बेतल्याचं सांगण्यात येतंय। पण अन्वीच्या काही मित्रांनी मात्र हे सगळं खोटं असल्याचं म्हटलंय। तिचा मृत्यू रील बनवताना झाला नसल्याचा दावा तिच्या मित्रांनी केलाय। हे संपूर्ण प्रकरण आहे काय? अन्वी कामदारला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीमनं ऑपरेशन नेमकं कसं केलं आणि अन्वीच्या मित्रांचं तिच्या मृत्यूबद्दल नेमकं म्हणणं काय, त्याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। मुंबईतल्या मुलुंड इथे राहणारी अन्वी कामदार ही 27 वर्षांची तरुणी। पेशानं सीए असलेली अन्वी डेलॉइट या मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करायची, पण नोकरीसोबतच देशविदेशात फिरण्याची, तिथले वेगवेगळे स्पॉट एक्सप्लोर करायची तिला आवड होती आणि याच आवडीतून ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर अशी तिची ओळख निर्माण झाली। देशविदेशात ट्रॅव्हल करणं, तिथले फेमस स्पॉट्स, फेमस फूड याचे रील्स बनवणं आणि द ग्लोकल जर्नल या आपल्या इन्स्टा अकाउंटवरून ते पोस्ट करणं हे तिचं रुटीन होतं। तिच्या रील्समुळे इन्स्टावर ती चांगलीच प्रसिद्ध झाली। इंस्टाग्रामवर साधारण 3 लाखांपर्यंत तिचे फॉलोअर्स होते। पण 16 जुलैला अन्वीसोबत जी घटना घडली ती सगळ्यांना सुन्न करणारी होती। रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील कुंभे धबधबा इथे अन्वी आपल्या काही मित्रमैत्रिणींसोबत 16 जुलैला फिरायला गेली। दाट धुकं, हलका पाऊस यामुळे वातावरण चांगलं होतं, पण या परिसरातल्या वाटा मात्र निसरड्या आणि धोकादायक झाल्या होत्या। दोन्ही बाजूने दरी, छोटीशी आणि निसरड झालेली अरुंद पायवाट यावरून अन्वी आणि तिचे मित्र चालत होते। सकाळी 9:30-10च्या सुमारास याच परिसरात असणाऱ्या सेल्फी पॉइंटवर आल्यानंतर अचानक अन्वीचा पाय घसरला आणि ती बाजूला असलेल्या खोल दरीत कोसळली। अन्वी कोसळल्यानंतर तिच्या मित्रांनी तिला हाका मारल्या, तिला बघण्याचा प्रयत्न केला, पण खालून त्यांना कोणताही रिस्पॉन्स मिळत नव्हता। त्यामुळे घाबरलेल्या तिच्या मित्रमैत्रिणींनी गावात जाऊन तिथल्या गावकऱ्यांना ही माहिती सांगितली। त्यानंतर गावकऱ्यांनी माणगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर माणगाव पोलिसांचं पथक आणि तहसीलदार तिथं दाखल झाले। अन्वी खोल दरीत कोसळल्यामुळे तिला वर आणणं कठीण होतं। त्यामुळे पोलिसांनी रायगड जिल्ह्यातल्या स्थानिक रेस्क्यू टीम्सना तातडीनं घटनास्थळी बोलावलं। भिरा गावातील शेलार मामा यांना सकाळी 11:30 वाजता या अपघाताची माहिती मिळाली। तातडीनं शेलार मामा यांची टीम घटनास्थळावर निघाली। दुपारी 12:30च्या दरम्यान शेलार मामा रेस्क्यू टीम, सागर दहिंबेकर यांची कोलाड रेस्क्यू टीम, वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनसाठी रेकी करायला सुरुवात केली। अन्वीला वर आणण्यासाठी तिचं लोकेशन कळणं गरजेचं होतं, पण दाट धुकं असल्यामुळे अन्वी नेमकी कुठं पडलीये याचा काहीच पत्ता लागत नव्हता। त्यामुळे शेलार मामा आणि कोलाड टीमनं अन्वीचा शोध घेण्यासाठी दरीत उतरायचं ठरवलं। पावसाचं पाणी झिरपून तयार झालेल्या एका चिंचोळ्या पायवाटेवरून खाली उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला। सागर दहिंबेकर, सूरज दहिंबेकर, शुभंकर वनारसे यांच्यासह शेलार मामा रेस्क्यू टीमचे सहकारी एका रोपच्या सहाय्यानं रॅपलिंग करत दरीत उतरायला लागले। 15 ते 20 मिनिटं दरीत उतरल्यानंतर 300 फुटावर त्यांना कुणाची तरी चाहूल लागली आणि दरीत कोसळलेल्या अन्वी कामदारचा साधारण 2.5-3 तासांनी शोध लागला। 300 फूट खाली कोसळल्यामुळे अन्वी गंभीररित्या जखमी झाली होती। तिच्या संपूर्ण अंगभर जखमा होत्या। त्यामुळे अन्वी जिवंत आहे की नाही हा मोठा प्रश्न होता। त्यामुळे तिचा श्वास सुरू आहे की नाही हे तपासण्यासाठी हे सगळेजण तिच्याजवळ जाऊ लागले। कड्यावर सुद्धा पोलीस आणि रेस्क्यू टीमच्या इतर सदस्यांना अन्वी सापडल्याची माहिती मिळाली, पण जिवंत की मृत हे कळत नव्हतं। तेव्हा वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी वरूनच मूव्हमेंट आहे का असा प्रश्न खाली उतरलेल्या सहकाऱ्यांना विचारला। त्याचवेळी खाली उतरलेल्या रेस्क्युअर्सनी अन्वीला हाक मारली, तेव्हा तिच्या तोंडून कढण्याचा आवाज आला आणि तिची थोडीशी हालचाल झाली। खोल दरीत कोसळून 3 तास होऊनही अन्वीचा श्वास सुरू होता। त्यामुळे रेस्क्यू टीमनं तिचा जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावण्याचं ठरवलं। या टीमनं तातडीनं आपल्याजवळ असलेल्या फोल्डिंग स्ट्रेचरमध्ये अन्वीला ठेवलं आणि तिला वर नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले। तिचं स्ट्रेचर रोपवर बांधलं आणि तिला पायवाटेवरून वर आणायला सुरुवात केली। सतत पडणाऱ्या पावसाचा जोर तोपर्यंत वाढला होता आणि पायवाटेवरून पडणाऱ्या पाण्याचा फोर्स वाढल्यामुळे या वाटेवरचे दगडही या रेस्क्युअर्सच्या अंगावर पडायला लागले। त्यामुळे अन्वीला वर आणण्यात
रेस्क्यू टीमला मोठी अडचण येत होती. वरून सतत दगड कोसळत असल्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला होता. पण त्याची पर्वा न करता अन्वीचा जीव वाचवण्यासाठी ते हळूहळू वर चढत राहिले. अन्वीला वर आणण्यासाठी त्यांच्याकडे असलेला रोप हा कमी पडत होता. त्यामुळे एका मोठ्या रोपची त्यांना गरज होती. वर असलेल्या शेलार मामा आणि त्यांची टीम रोप मिळवण्यासाठी धडपड करत होती. डोंगराळ भागातल्या आपत्कालीन मदतीसाठी 24 तास कार्यरत असलेल्या महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर म्हणजेच MMRCC च्या व्हॉट्सअप ग्रुपवर याची माहिती देण्यात आली. या माहितीवरून महाडच्या चिंतन वैष्णव यांची सिस्केप रेस्क्यू टीम मोठा रोप आणि इतर साहित्य घेऊन घटनास्थळी पोहोचण्यासाठी निघाली. इथे पाऊस, वरून कोसळणारे दगड आणि निसरड्या पायवाटेवरून अन्वीला वर आणण्यासाठी रेस्क्यू टीमचा स्ट्रगल सुरूच होता. या बिकट परिस्थितीतून स्ट्रेचरवर असलेल्या अन्वीला वर आणणं मोठं आव्हानात्मक होतं. पण तरीही जिद्द न सोडता ही रेस्क्यू टीम तब्बल 100 ते 150 फुटापर्यंत अन्वीला वर घेऊन आली. पण त्यानंतर उभट चढण असल्यामुळं स्ट्रेचरसहित अन्वीला वर आणणं कठीण होतं आणि त्यावेळी त्यांच्या मदतीला धावून आली ती सिस्केप रेस्क्यू टीम. घटनास्थळी पोहोचलेल्या सिस्केप रेस्क्यू टीमच्या सहकाऱ्यांनी मोठा रोप दरीत सोडला आणि तो बांधायला सुरुवात केली. या टीमचे चिराग मेहता आणि ओम शिंदे हे अन्वीला वाचवण्यासाठी दरीत उतरले आणि या ऑपरेशनला गती मिळाली. या सर्वांनी मिळून अन्वीचं स्ट्रेचर रोपला बांधलं आणि वर असलेल्या टीम्सनी सगळी ताकद लावून रोप खेचला आणि काही मिनिटात अन्वीला वर आणण्यात आलं. तब्बल 6 तास रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांना यश आलं. वर आल्यानंतर अन्वीला आर यू ओके असं विचारल्यावर त्याला अन्वीनं प्रतिसाद दिल्याचंही पोलीस आणि रेस्क्यू टीम्सनी माध्यमांना सांगितलं. उपचारासाठी तातडीनं अन्वीला जवळच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. पण दुर्दैवानं अन्वीच्या शरीराला गंभीर इजा झाल्यामुळं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पाऊस, धुकं आणि खोल दरी यांच्याशी रेस्क्यू टीमची आणि अन्वीची तिच्या मृत्यूशी चाललेली 6 तासांची झुंज अपयशी ठरली. अन्वीच्या मृत्यूबद्दल सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जातोय. रेस्क्यू टीमच्या सहकाऱ्यांनीही तिला वाचवण्यात अपयशी ठरल्याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. पाऊस आणि नैसर्गिक परिस्थितीमुळे अन्वीला वाचवण्यासाठी वेळ लागला आणि जगणं मरणाशी असलेल्या संघर्षाच्या गोल्डन अवरमध्ये तिला उपचार न मिळाल्यानं तिचा अंत झाला. माणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे आणि तहसीलदार विकास गारुडकर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अन्वीला वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळ्या रेस्क्यू टीमचे आभार मानले आणि धोकादायक ठिकाणी न जाण्याचं पर्यटकांना आवाहनही केलं. अन्वीच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासनही अलर्ट मोडवर आलंय. जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. आदेशांचं पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय. अशा धोकादायक ठिकाणी पर्यटकांच्या सततच्या वावरामुळं इथल्या वाटांवरचे दगड निखळतात आणि त्यामुळं या वाटा अजूनच धोकादायक होत असल्याचं काही गिरीप्रेमींचं मत आहे. त्यामुळं पावसाळ्यात अशा ठिकाणी जाणं टाळण्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. अन्वीच्या मृत्यूनंतर एका रीलच्या नादापायी अन्वीचा जीव गेल्याची चर्चा सोशल मीडियावर होते. स्वतःच्या जीवापेक्षा रील महत्वाचा आहे का असा सवालही उपस्थित केला जातोय. पण अन्वीच्या मित्रांनी मात्र अन्वीचा मृत्यू रील काढताना झाला नसल्याचं म्हटलंय. तिचा एक मित्र श्रवण राव यानं आपल्या इन्स्टा अकाउंटवरून अशाच एका पोस्टवर कमेंट करताना अन्वी जेव्हा खाली कोसळली तेव्हा तिच्या हातात फोनही नव्हता, त्यामुळं ती रील करताना खाली पडण्याचं सांगणं हे खोटं असल्याचं त्याचं म्हणणं आहे. ती चालताना पाय घसरून पडल्याचा श्रवणचा दावा आहे. एखादी व्यक्ती कंटेंट क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर आहे म्हणजे ती सगळं काही फक्त रीलसाठीच करते हा समज चुकीचा आहे. त्यामुळं ऐकीव गोष्टींवरून गैरसमज आणि अफवा पसरवू नका अशी पोस्ट श्रवण राव या अकाउंटवरून करण्यात आली आहे. त्यामुळं अन्वीच्या मृत्यूवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण अवघ्या 27व्या वर्षी अन्वीला आपला जीव गमवावा लागला हे सत्य पचवणं अन्वीच्या कुटुंबियांना मात्र जड जात आहे.